Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. तर आता आपण बाळांनो सी प्रोग्रामिंग शिकत आहोत. तर आपण त्यामधील युनिट नंबर 5 फंक्शन आपण आता चालू केलेले आहेत. याच्या आधी आपण अरे स्ट्रक्चर आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला सी प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा बेसिक प्रोग्रामिंग स्ट्रक्चर हे तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं आहे. तर आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन बघायचं आहे. फंक्शन म्हणजे काय, फंक्शनचा यूज काय, तर आपल्याला याच्यावरती फंक्शन कसा डिक्लेअर करायचा प्रोग्राम मध्ये किंवा एकापेक्षा जास्त फंक्शन्स आपण कसे यूज करू शकतो किंवा त्या फंक्शनची गरज काय आहे असे आपण आज फंक्शन रिलेटेड स्टडी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती 2 एक्झाम्पल्स आपण सुद्धा सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर बाळांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपण कन्सेप्ट ऑफ फंक्शन फर्स्ट पॉइंट कव्हर करणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे नीड ऑफ फंक्शन आणि त्यानंतर थर्ड पॉइंट आहे व्हॉट इज फंक्शन डिक्लेअर कसा करायचा, तो फंक्शन कॉल कसा करायचा आणि तो फंक्शन डिफाइन कसा करायचा, त्याचा जो सिंटॅक्स आहे तो आपण आता बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ फंक्शन्स, फंक्शनचे आपण आता ऍडव्हान्टेजेस बघणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट पॉइंट बघणार आहोत तो एक्झाम्पल ऑफ फंक्शन. तर बाळांनो आतापर्यंत आपण अरे म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय बघितलेले आहेत. तर आता फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो फंक्शन कशासाठी यूज करायचं, जसं सी प्रोग्रामिंग मध्ये एक मेन फंक्शन असतो तसं आपण वेगवेगळे फंक्शन्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा वेगवेगळे युजर डिफाइन्ड फंक्शन्स यूज करू शकतो किंवा बिल्ड इन फंक्शन सुद्धा यूज करू शकतो. त्या फंक्शन्स कसे यूज करायचे, त्या फंक्शनची काय गरज आहे हे आजच्या आपण लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण फंक्शन म्हणजे काय हे बघूया. In C, we can divide a large program into basic building blocks is known as a function. म्हणजे मोठा प्रोग्राम काय करायचा, लहान लहानशा ब्लॉक मध्ये डिवाइड करायचं, त्याला काय म्हणायचं, फंक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एक मोठा असा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आपल्याला चारही मॅथमॅटिकल्स कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपण 4 वेगवेगळे फंक्शन्स यूज करून त्या 4 फंक्शन्स आपण वेगवेगळे सेपरेटली इंडिव्हिज्युअली कॉल करू शकतो, डिफाइन करू शकतो आणि डिक्लेअर करू शकतो. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. The function contains the set of programming statements included by open आणि close curly brace. तुम्हाला इथं मॉनिटर वरती इथं ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस जो दिसत आहे ह्याच्यामध्ये त्या फंक्शनची बॉडी लिहायची असते. A function can be called multiple times to provide reusability and modularity to the program. म्हणजे त्या फंक्शन आपण कॉल करू शकतो म्हणजे जेणेकरून ते अगेन आपण रियूज करू शकतो किंवा ते परत कॉल करू शकतो. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट द कलेक्शन ऑफ फंक्शन क्रिएट्स द प्रोग्राम. म्हणजे एकापेक्षा जास्त फंक्शन्स आपण एकत्र केले तर एक प्रोग्राम तयार होऊ शकतो. A function is a set of statements that takes the input, do some specific computations and produces the output. म्हणजे फंक्शन काय करतो, फंक्शन इज अ कलेक्शन ऑफ दी स्टेटमेंट्स असतात आणि ते फंक्शन्स काय करतात, इनपुट घेतात आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आउटपुट जनरेट करतात. A function is a block of a code that performs the specific task. Suppose you need to create a program to create a circle and color it. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं, एक प्रोग्राम तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्कल तयार करायचा आहे आणि त्या सर्कलला आपल्याला कलर पण द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 2 फंक्शन्स तयार करावे लागतील. एक सर्कल तयार करण्यासाठी म्हणजेच अ क्रिएट अ सर्कल फंक्शन आणि त्या क्रिएट केलेल्या सर्कलला आपल्याला कलर द्यायचा असेल तर अनदर फंक्शन आपण ऍड करणार आहोत ते आहे क्रिएट अ कलर फंक्शन. त्यानंतर आपल्याला फंक्शन म्हणजे आपल्याला इथं आपण एक सिंपल प्रोग्राम आहे की सर्कल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये त्याला कलर सुद्धा फिल केला तर त्याच्यासाठी आपल्याला क्रिएट करण्यासाठी सर्कल फंक्शन आपण यूज केलं आणि सेकंड कलर देण्यासाठी कलर फंक्शन आपण यूज केलेलं आहे. Dividing a complex problem into smaller chunks makes our program easy to understand and reuse. फंक्शनचा यूज काय आहे की लार्ज प्रोग्राम हा डिवाइड करायचा स्मॉल प्रोग्राम मध्ये जेणेकरून तो प्रोग्राम आपण इझिली समजून घेऊ शकतो आणि अगेन आपण त्याला रियूज करू शकतो. तर त्याला म्हणायचं फंक्शन. आता ते फंक्शन कसं क्रिएट करायचं किंवा त्या फंक्शनची गरज काय बघा.
फंक्शन आपण कशासाठी यूज करतो, टू इम्प्रूव्ह द रिडेबिलिटी ऑफ कोड. म्हणजे रिडेबिलिटी ऑफ अ कोड म्हणजे आपण तो इझिली रिडेबल करू शकतो किंवा तो आपण परत अगेन आणि अगेन यूज करू शकतो. इम्प्रूव्ह द रियुजेबिलिटी ऑफ द कोड. सेम फंक्शन्स कॅन बी युज्ड इन एनी प्रोग्राम रादर दॅन रायटिंग द सेम कोड फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे तुम्ही तोच प्रोग्राम आता बघा मेन फंक्शन आहे आणि तुम्ही युजर डिफाइंड फंक्शन केला तर अगेन तो सेम प्रोग्राम तुम्ही ते ज्या फंक्शनच्या नेम नुसार तुम्ही तो सेम प्रोग्राम अनदर फंक्शन मध्ये तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे नीड ऑफ फंक्शन. डिबगिंग ऑफ द कोड वुड बी इझियर इफ यू यूज दी फंक्शन ॲज दी एरर्स आर इझी टू ट्रेस्ड. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यामधील एरर इझिली रिमूव्ह करता येतील. त्यानंतर नेक्स्ट आहे reduces the size of code, duplicates the set of statements are replaced by function call. म्हणजे त्याच्यामुळे काय होते, जे प्रोग्रामची लेंथ असते ती काय होते, कमी होते. म्हणजे आपण अनादर फंक्शन मध्ये सेम टास्क केला असेल तर ते रिपीट करणार असेल तर ते फंक्शन आपण कॉल केलं तर अनादर आपल्याला आउटपुट मिळू शकतं. त्याच्यासाठी परत प्रोग्रामिंग करायची गरज नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये लाईन ऑफ कोड काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात. ही गरज आहे फंक्शनची. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो फंक्शन कसा डिक्लेअर करायचा, फंक्शन कसा कॉल करायचा आणि फंक्शन कसा डिफाइन करायचा हे आपण बघणार आहोत. तर फंक्शन डिक्लेरेशन. आता फर्स्ट फंक्शन डिक्लेअर करायचं आहे म्हणजे प्रोग्राम मध्ये तो फंक्शन आपल्याला पहिला आपण यूज करणार आहोत तो सांगायला पाहिजे ना कंपायलरला की हा फंक्शन आहे म्हणून. तर त्याच्यासाठी त्याला आपण तो पहिला फंक्शन काय करायचं, डिक्लेअर करायचं. म्हणजे फंक्शन मस्ट बी डिक्लेअर्ड ग्लोबली इन अ सी प्रोग्राम. म्हणजे सी हेडर फाईल जेव्हा इन्क्लूड करतो त्याच्यानंतर ते लगेच फंक्शन डिक्लेअर करा जेणेकरून त्या कंपायलरला त्या फंक्शनचं नेम, त्याच्यामध्ये असणारे पॅरामीटर्स किती आहे, त्याचा रिटर्न टाइप आहे ते लगेच समजेल. त्यानंतर ते फंक्शन कॉल करायचं. फंक्शन कॉल करायचं म्हणजे तुम्हाला ते फंक्शन कुठं यूज करायचं आहे तिथे ते फंक्शन कॉल करायचं. याला म्हणायचं फंक्शन कॉल. फंक्शन कॉल कॅन बी डिफाइंड फ्रॉम एनीवेअर इन द प्रोग्राम. तुम्ही कुठेही प्रोग्राम मध्ये ते फंक्शन कॉल करू शकता. द पॅरामीटर लिस्ट मस्ट नॉट बी डिफर इन अ फंक्शन कॉलिंग अँड फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजेच काय, जे तुम्ही फंक्शन डिक्लेअर मध्ये जितके त्या फंक्शन मध्ये पॅरामीटर पास केलेले आहात तितकेच पॅरामीटर्स ते फंक्शन कॉलिंगच्या वेळी सुद्धा पास केले पाहिजेत. म्हणजे मी फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळी 2 पॅरामीटर पास केलेत आणि फंक्शन कॉलिंगच्या वेळी 3 केलेत तर ते फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही, तिथं एरर दाखवणार. त्यामुळे जितके आपण डिक्लेअर करतो पॅरामीटर्स तितकेच आपण कॉल केले पाहिजेत. we must pass the same number of functions as it is declared in the function declaration. त्याचं नेम सुद्धा जे तुम्ही फंक्शन डिक्लेअर केलेलं आहात तेच कॉल केलं पाहिजे. नाहीतर जरी स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी ते फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे function definition. It contains the actual statements which are to be executed. It is the most important except to which the control comes when the function is called. Here we must notice that the only one value can be written from the function. म्हणजे फंक्शन डिफाइन करायचं आहे आपल्याला, ते कसं एक्झिक्यूट होणार आहे, त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट्स आहेत हे आपण ते डिफाइन केलं पाहिजे. हे कसं, आता त्याचे सिंटॅक्स आपण बघूया. आता इथं बघा, पहिला जो फंक्शन डिक्लेअर करायचा आहे, फंक्शन डिक्लेअर करणार आपण ग्लोबली. तो डिक्लेअर कसा करायचा, त्याचा रिटर्न टाइप म्हणजे त्याचा डेटा टाइप असणार. त्यामध्ये त्यानंतर फंक्शनचं नेम असणार आणि त्याच्यामध्ये आपण किती पॅरामीटर्स पास केलेत हे त्याची लिस्ट असणार. त्यानंतर ते फंक्शन तुम्हाला प्रोग्राम मध्ये कॉल करायचं आहे. तर कॉल कसं करणार, त्या फंक्शनचं नेम आणि इथं जितकी लिस्ट आहे तितकीच ह्या मध्ये सुद्धा आर्ग्युमेंटची लिस्ट असली पाहिजे. त्यानंतर ते फंक्शन डिफाइन करायचं म्हणजे ते आता कॉल केल्यानंतर डायरेक्ट जम्प त्या डेफिनेशनला जाणार आहे. म्हणजे ते ऍक्च्युअल कसा एक्झिक्यूट होणार आहे ते तिथं जम्प होणार आहे. तर ते कॉल केल्यानंतर त्या डेफिनेशनच्या बॉडीमध्ये तो जो काही एक्झिक्यूट करणार आहे त्याचे स्टेटमेंट्स तुम्ही त्याच्या बॉडीमध्ये लिहिल्या पाहिजे. म्हणजे इथं त्याचा रिटर्न टाइप सेम फंक्शन डिक्लेरेशनला जसं यूज केलंय तसं फंक्शन रिटर्न टाइप, फंक्शन नेम आणि त्याची लिस्ट. पण त्याच्यामध्ये जे काही आपल्याला एक्झिक्युशन करायचं आहे त्याची बॉडी म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स असणार आहेत ते तिथं ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस मध्ये लिहिलं पाहिजे कंपल्सरी. जर तुम्ही इथं ब्लँक सोडला तर त्या फंक्शनचा आउटपुट काही येणार नाही. जो तुम्हाला कोड एक्झिक्यूट करायचा आहे त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये तुम्ही लिहिला पाहिजे. अशा पद्धतीने हे तुम्ही 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉलिंग आणि फंक्शन डेफिनेशन.
आता ह्या फंक्शन मध्ये पण आपण 4 वेळेनं ते फंक्शन डिफाइन करू शकतो. म्हणजे याला रिटर्न टाइप देऊ पण शकतो आणि रिटर्न टाइप नसला तरी चालतो. पण ह्याला आर्ग्युमेंट असू पण शकतात, आर्ग्युमेंट नसू पण शकतात. आणि नेक्स्ट हे 2 वेज झाले. आणि एक रिटर्न टाइप पण असू शकतो पण लिस्ट नसते. पण अनदर वे आहे रिटर्न टाइप पण असतो, रिटर्न टाइप असते, सॉरी रिटर्न टाइप नसतो पण आर्ग्युमेंट लिस्ट नसते. म्हणजे एकदा रिटर्न टाइप असतो, एकदा आर्ग्युमेंट लिस्ट पण असते. रिटर्न टाइप नसतो पण आणि आर्ग्युमेंट लिस्ट पण नसते. पण रिटर्न टाइप असतो आणि आर्ग्युमेंट लिस्ट नसते. आणि आर्ग्युमेंट लिस्ट असते पण रिटर्न टाइप नसतो. अशी 4 वेज असतात फंक्शन तुम्ही डिफाइन करू शकता. म्हणजे विथ रिटर्न टाइप अँड विथ आर्ग्युमेंट लिस्ट, with no return type and no argument list, with return type but no argument list, with no return type with आर्ग्युमेंट लिस्ट. अशा पद्धतीने तुम्ही फंक्शन डिफाइन करू शकता. हे पुढे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. आता त्या फंक्शनचे ऍडव्हान्टेजेस बघूया. तर हे फंक्शनचे ऍडव्हान्टेजेस आहेत, बाय युजिंग फंक्शन वी कॅन अवॉइड रीरायटिंग सेम लॉजिक कोड अगेन अँड अगेन. म्हणजे तुम्ही तेच परत परत लॉजिक यूज करत असाल तर तेच रिपीट करायची काही गरज नाही आहे. त्यामुळे त्या प्रोग्रामची लेंथ कमी होणार आहे. ते प्रोग्राम आपण रियूज अगेन अँड अगेन करू शकतो. त्याच्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या एरर सुद्धा इझिली रिमूव्ह करता येतात. वी कॅन call a C function in any number of times in a program from one place in the another place in the program. त्यानंतर नेक्स्ट आहे वी कॅन ट्रॅक अ लार्ज सी प्रोग्राम इझिली इट इज डिवायडेड इंटू मल्टिपल फंक्शन. म्हणजे लार्ज प्रोग्राम हा स्मॉल फंक्शन मध्ये आपण इझिली डिवाइड करू शकतो, जेणेकरून तो समोरच्या व्यक्तीला तो समजला जाईल प्रोग्राम काय आहे काय नाही तो, किंवा त्याच्यामध्ये काय एरर आहे ती इझिली फाइंड आउट करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे रियुजेबिलिटी इज द मेन अचिव्हमेंट ऑफ दी सी फंक्शन. म्हणजे जो कोड तुम्ही त्या फंक्शन मध्ये यूज केलाय तो सेम तुम्हाला फंक्शन दुसरीकडे वापरायचं असेल तर परत तिथं लाईन ऑफ कोड तिथं जनरेट करायचे नाही. तेच कॉल नुसता केला तरी ते जंप तिथं होणार आणि ते तिथं फंक्शन एक्झिक्यूट होऊ शकतो. त्यानंतर लास्ट आहे इट इज इजियर टू अंडरस्टँड द प्रोग्राम लॉजिक. जे फंक्शन ऍड केल्यामुळं ते प्रोग्राम आपण इझी समजून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण फंक्शन आता यूज करून बघायचे आहेत. आता त्याच्यासाठी इथं 2 मी प्रोग्राम्स दिलेले आहेत बघा फंक्शनचे. आता ह्या मी तुम्हाला ऍक्च्युअली एक्झिक्यूट करून दाखवणार आहे. तर याच्यामध्ये बघा हॅश इन्क्लूड stdio.h आणि हॅश इन्क्लूड conio.h ह्या 2 हेडर फाइल्स असतात. ह्या 2 हेडर फाइल्स सी प्रोग्राम मध्ये कंपल्सरी लिहायच्या असतात. आता त्याच्यामध्ये मी हे फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे void print name. हे फंक्शनला मी नेम काही देऊ शकतो. त्याचा डेटा टाइप म्हणजे मी तिथं रिटर्न टाइप दिलेला आहे void. आता आपल्या सी च्या प्रोग्राम मध्ये एक तरी कॉमन मेन फंक्शन असतोच. मग आपला जो मेन फंक्शन आहे तो हा आहे मेन फंक्शन. आणि आपण इथं जो डिक्लेअर केलेला आहे तो प्रिंट नेम हा फंक्शन आहे. त्यामुळे आता सी प्रोग्राम हा टॉप डाऊन पासून हा एक्झिक्यूट होत राहतो. त्यामुळे तो कुठे जंप होणार आहे, हेडर फाईल केल्यानंतर प्रिंट नेमला गेला. पण प्रिंट नेम मध्ये तो डिक्लेअर केलेला आहे. डिक्लेअर केल्यानंतर तो काय होणार आहे, डिक्लेअर केलेला आहे तो कॉल केलेला नाहीये. त्यामुळे नेक्स्ट लाईनला गेला. नेक्स्ट लाईनला काय आहे, मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन मध्ये जंप केल्यानंतर CLR SCR आपण यूज करतो क्लिअर स्क्रीन. म्हणजे त्या स्क्रीन आपल्याला जे आउटपुट डिस्प्ले करणार आहे त्याच्यावर काही नाही आहे, फक्त आता ब्लँक आहे दाखवण्यासाठी. त्यानंतर प्रिंटएफ आहे. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे 2 स्टेटमेंट्स असतात. हे 2 स्टेटमेंट stdio.h या हेडर फाईलच्या अंडर येतात. तर प्रिंटएफ मध्ये आपण प्रिंट केलेला आहे हॅलो. मग पहिल्यांदा आपल्याला मेसेज काय प्रिंट होणार, हॅलो. त्यानंतर बघा इथं फंक्शन आता आपण कॉल केलेलं आहे प्रिंट नेम. मग हे फंक्शन कॉलिंग आहे, हे फंक्शन डिक्लेरेशन आहे. मग हे कॉल केल्यानंतर डायरेक्ट जंप त्या डेफिनेशनला गेली. मग इथं त्याची डेफिनेशन आहे. तर प्रिंट नेम मध्ये काय केलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे. काय प्रिंट केलेलं आहे, जावा पॉइंट. तर मग आता प्रिंट काय होणार, जावा टी पॉइंट. मग तिथून परत कुठे गेलं, हे फंक्शन कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्यावर परत त्या फंक्शन कॉलला गेलं. पण नेक्स्ट लाईनला काय, गेट ch म्हणजे इथं आता आपला प्रोग्राम एंड झालेला आहे. मग आउटपुट काय येणार, हॅलो जावा टी पॉइंट. अशा पद्धतीनं नेक्स्ट प्रोग्राम सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हेडर फाईल डिक्लेअर केलेला आहे. सम हे फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. मेन मध्ये आपण एक प्रिंट मेसेज केलेला आहे, गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर्स. आणि त्याच्यानंतर सम फंक्शन हे कॉल केलेलं आहे. ते कॉल केल्यानंतर ते डेफिनेशन बॉडीला जंप होणार. इथं आपण 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, ए आणि बी. आणि त्यांची इथं ते 2 व्हेरिएबल्सला 2 व्हॅल्यूज एंटर करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे ऍडिशन केलेले ए अधिक बी. आणि ती स्टोअर कुठल्या फंक्शन मध्ये होणार, सम मध्ये.
तर इथं प्रिंट होणार आहे द सम इज, आणि काय असेल ते सम प्रिंट झाल्यानंतर मग इथं समला गेलं, ह्या फंक्शन इथं क्लोज झालं, कारण इथं फंक्शन आपण ओपन आणि कर्ली ब्रेस मध्ये क्लोज झालं. त्यानंतर कुठे गेलं, नेक्स्ट लाईन गेट ch आहे, मग गेट दी कॅरेक्टर, ते आउटपुट आपल्याला मॉनिटरवरती डिस्प्ले करणार आहे आणि इथं क्लोज कर्ली ब्रेस केलेला आहे, जेणेकरून ह्या प्रोग्रामचा आपला एंड झालेला आहे. आता हे दोन्ही प्रोग्राम्स मी तुम्हाला टर्बो सी वरती रन करून दाखवणार आहे. तर ते कसे ओपन करायचे, त्याच्यासाठी इथं बघा टर्बो सी नावाचं आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे आणि मी आता हे दोन्ही प्रोग्राम्स रन करून बघितलेले आहेत. इथं बघा ते प्रोग्राम्स तुम्ही काय करायचे आहेत, ॲज इट इज टाईप करून घ्यायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही ते प्रोग्राम्स टाईप करून घेता, इथं बघा आता आपण ती फाईल ओपन करून घेऊया. फाईल ओपन करायची आहे. आता ह्या फंक्शन मध्ये बघा, सॉरी हा फंक्शन ओपन करूया. फर्स्ट प्रोग्राम, फाईल ओपन मध्ये जावा. ओपन मध्ये गेल्यानंतर ओपन मध्ये जा. ओपन मध्ये गेल्यानंतर मी जिथं सेव्ह केलेले आहेत ते फंक्शन्स, तर ते फंक्शन्स ओपन करा. आता ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं हा प्रोग्राम ओपन होतो. ओपन झाल्यानंतर बघा इथं आता मी हा प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे बघा, एक इथं हेडर फाईल 2 इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर मी इथं सम फंक्शन ऍड केलेलं आहे. हे फंक्शन आपण इथं डिक्लेरेशन म्हणायचं, याला काय म्हणायचं, इथं तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा देऊ शकता. डिक्लेरेशन कमेंट कधीही एक्झिक्यूट होत नाही. डिक्लेरेशन ऑफ फंक्शन, इथं आपण फंक्शन डिक्लेअर केलं. त्या फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर मेन फंक्शन मध्ये जम्प होणार. मेन मध्ये बघा CLR SCR काय करतो, स्क्रीन क्लिअर करतो. मग प्रिंट मध्ये काय केलेलं आहे मी, गोइंग टू कॅल्क्युलेट दी सम ऑफ 2 नंबर्स. इथं काय होणार आहे, सम ऑफ 2 नंबर्स इथं आपण ऍडिशन करणार आहोत. त्यानंतर हा मेसेज फक्त प्रिंट होणार आहे. त्यानंतर फंक्शन नेक्स्ट लाईनला काय आहे, सम. मग हे सम फंक्शन इथं आपण काय म्हणायचं, याला कॉलिंग म्हणायचं. याला काय म्हणायचं, फंक्शन कॉल. मग त्यानंतर ते फंक्शन कॉल केल्यानंतर त्या डेफिनेशन बॉडी इथं आहे, ह्याला म्हणायचं फंक्शन डेफिनेशन. आपण इथं काय केलेलं आहे, फंक्शन डिफाईन केलेलं आहे. मग ह्याच्यानंतर हे फंक्शनच्या बॉडी ज्या ह्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस मध्ये जे स्टेटमेंट्स आहेत ते आता एक्झिक्यूट होणार. मग इथं मी काय केलेलं आहे, आणि मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. त्यांना 2 व्हेरिएबलला 2 व्हॅल्यूज एंटर करून घेतल्यात आणि त्या 2 व्हॅल्यूची ऍडिशन केल्या आणि ती इथं सम इज म्हणून प्रिंट केलेली आहे. असा प्रोग्राम आहे. आता तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एरर आहेत का नाही बघण्यासाठी आपण Alt F9 प्रेस करायचा आहे. काय प्रेस करायचं आहे, Alt आणि F9. त्यानंतर इथं एरर आहे का, नाही आहे, तर इथून क्लोज करा आणि कंट्रोल F9 प्रेस करा. कंट्रोल F9 मध्ये बघा इथं तुम्हाला पहिला मेसेज प्रिंट झालेला आहे, गोइंग टू कॅल्क्युलेट दी सम ऑफ 2 नंबर्स अँड एंटर दी 2 नंबर्स. आता तुम्ही इथं एंटर करून बघा. एंटर मी केली 34 आणि 2. त्यानंतर आपल्याला सम किती डिस्प्ले झाले, द सम इज 36. इथं आपण सेकंड प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघितलेला आहे. तर सेम तुम्हाला बघा बाळांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एक न्यू तुम्हाला प्रोग्राम करून दाखवतो. हॅश इन्क्लूड, आपल्याला त्याच्यासाठी 2 हेडर फाइल्स इन्क्लूड करायच्या आहेत. हॅश इन्क्लूड stdio.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक फंक्शन ऍड करायचं आहे, void. मी आता काय फंक्शनचं नेम दिलेलं, प्रिंट नेम. प्रिंट नेम, आणि ह्या प्रिंट नेम मध्ये हे फंक्शन मी आता डिक्लेअर केलेलं आहे, याला म्हणायचं फंक्शन डिक्लेरेशन. त्यानंतर मी आता फंक्शन काय करणार आहे, मेन फंक्शन लिहिणार आहे. ह्या मेन फंक्शन मध्ये मी फक्त काय करणार आहे, प्रिंट एफ मध्ये मी प्रिंट करणार आहे हॅलो.
हा मेसेज मी फक्त प्रिंट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी फंक्शन कॉल करणार आहे. मग फंक्शन मी कॉल केलेलं आहे प्रिंट नेम, हे फंक्शन मी इथं कॉल केलेलं आहे आणि त्यानंतर मग मी काय करणार आहे, माझा प्रोग्रामचा एंड करणार आहे आणि त्यानंतर आता त्या फंक्शनची मला बॉडी लिहायची आहे. सो बॉडी लिहिण्यासाठी आपण काय करणार आहे, रिटर्न टाईप आणि त्या फंक्शनचं नेम आणि त्या फंक्शन मध्ये पॅरामीटर्स आता आपण पास केलेले नाही आहे, त्यामुळं ह्याची काय असेल ते त्याचे स्टेटमेंट्स, त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट्स आपण ऍड केलेले आहेत. मी हॅलो मी प्रिंट केलेलं आहे हॅलो स्टुडंट्स. त्यानंतर मी इथं एंड केलेला आहे. इथं बघा बाळांनो, आता तुम्हाला जर आधीचा आउटपुट म्हणजे स्क्रीन क्लिअर हवी असेल तर CLR SCR प्रेस करा आणि तुम्ही इथं हा प्रोग्राम रन करून बघू शकता. आता हा फंक्शन याला काय म्हणायचं आपण, फंक्शन डिक्लेरेशन, याला म्हणायचं फंक्शन डिक्लेरेशन. त्यानंतर याला म्हणायचं फंक्शन कॉल आणि त्याला नंतर ह्याला म्हणायचं आपण फंक्शन डेफिनेशन. इथं आपला हा प्रोग्राम एंड झालेला आहे. आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करायचा. कसं सेव्ह करायचं, फाईल मध्ये जावा, सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्ही इथं एक फोल्डर मी तयार करून घेतलेलं आहे, ते फोल्डर पण कसं करायचं मी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळी दाखवते. इथं मी सॅम्पल कोणता आहे, फंक्शनचा प्रोग्राम आहे तो मी घेतलेला आहे. आता .c म्हणायचं आहे आणि ओके म्हणा, कारण सीचा प्रोग्राम आहे. आता आपण कंपाईल करूया, एरर आहेत का. आता एरर आहे, काय आहे, डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर. मग आता इथं डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर काय आहे, void main Alt F9. आता बघा इथं एरर आपली मी रिमूव्ह केलेले आहे, सेंटेन्स टर्मिनेट केले नव्हतं. तर परत आपण काय करूया, कंट्रोल F9 प्रेस करूया. बघा आपल्याला इथं आउटपुट काय दिसतं, हॅलो स्टुडंट. तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी सेंटेन्स टर्मिनेट केलं नव्हतं फंक्शनच्या कॉलिंगच्या वेळी. आता तुम्हाला इथं ना नवीन लाईनला स्टुडंट्स पाहिजे असेल तर तुम्ही इथं /n घालू शकता. Alt F9 तुम्ही प्रेस करा, कंट्रोल F9. बघा न्यू लाईनला स्टुडंट्स प्रिंट झालेलं आहे. किंवा तुम्हाला इथं स्टार हवे असतील, तुम्हाला सॉरी तुम्हाला ज्या पद्धतीनं हवे तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता प्रोग्राम. आता आउटपुट आपलं चेंज होणार आहे. बघा इथं जे प्रिंट एफ मध्ये मी जे स्टेटमेंट्स वापरतो ते ऍज इट इज डिस्प्ले होतात. याच्यासाठी आपण हेडर फाईल्स सुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. हा प्रोग्राम सेव्ह म्हणा, सेव्ह ऑलरेडी केलाय पण चेंजेस केलेले सेव्ह करा आणि तुम्ही या पद्धतीनं फंक्शनचे प्रोग्राम्स करून बघायचे आहेत. आता जे मी 3 प्रोग्राम्स दाखवलेले आहेत ते तुम्ही स्वतः रन करून बघायचे आहेत. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता. इथं आपलं या फंक्शन युनिट वरती आपलं फर्स्ट लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. तर इथून तुम्हाला हा क्लोज करायचा असेल तर तुम्ही क्लोज करू शकता. इथून तुम्ही प्रोग्राम क्लोज करा. त्यानंतर तुम्हाला इथं याच्यावरती जी दिलेले क्वेश्चन्स असाइनमेंट्स आहेत ते तुम्ही वेळेत सबमिट करायचे आहेत. तर आता ही पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ समजली नसेल तर ते 2 ते 3 वेळा परत एकदा ती व्हिडिओ बघून घेऊ शकता. थँक्यू. इथं आपण आजचं आपलं फंक्शनवरचं लेक्चर स्टॉप करूया.